नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पण मजेत. मी हर्षा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यातल्या त्यात आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. तर मी पूजेची मांडणी करणार आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आज दत्त जयंती पण आहे. तर दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला मग आता असेच तुम्ही कनेक्टेड राहा. बघू आता पुढे कसं काय होते तर. आणि माझं आता इथं सगळं आवरलं आहे, म्हणजे आंघोळ वगैरे माझं स्वतःचं आवरलं आहे. तर आता इथून पुढं मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार आहे की मी काय काय करते. आणि तुम्ही बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आणि आता चला मग आता स्वतःचं तर आवरलं आहे, पण आता पूजेची मांडणी वगैरे करायची आहे आणि बाकीचे घरातील कामं ते पण करायचे आहेत. तर बघूया आता पुढं कसं काय होते. तर तुम्ही मला असेच कनेक्टेड राहा. सर्वात अगोदर मी इकडे किचनमध्ये आली. सर्वात अगोदर म्हटलं चहा करून घ्यावा. सकाळी चहा घेतल्याशिवाय मूड फ्रेश होत नाही आणि दिवसाची सुरुवात पण होत नाही. त्यासाठीच इकडे मी चहा ठेवला आहे गॅसवर. बघू शकता माझा चहा इकडे उकळत आहे. आता चहा उकळला की लगेच मी त्याला कपामध्ये ओतून घेणार आहे आणि सर्वात अगोदर चहा घेणार. आणि स्वतःचं मूड फ्रेश झालं की कामं पण करायला बरं वाटते. चहा घेऊन झाल्यानंतर मग म्हटलं सर्वात अगोदर घरच्या देवांची पूजा करावी, त्यानंतरच मग पुढे पूजेची मांडणी करावी. त्यासाठीच मी इकडे सर्वात अगोदर देवघरातल्या देवांची पूजा करून घेत आहे. बघू शकता या पद्धतीने. आणि मग आता पूजेची मांडणी करावी म्हटलं. त्यासाठी सर्वात अगोदर जिथं मला पूजेची मांडणी करायची आहे मी तिथं रांगोळी टाकून घेतली आहे. कारण माझ्या देवघराच्या खाली जागा नाही आहे पूजेची मांडणी करायला. त्यामुळे मी दुसरीकडेच पूजेची मांडणी करणार आहे. इकडे बघू शकता माझं रांगोळी काढायचं काम सुरू आहे आणि श्रीजाचं पण मधी करायचं काम सुरू आहे. मधीच मला मदत करत आहे. मग माझी छान अशी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. बघू शकता या पद्धतीने मी रांगोळी काढली, कारण मला रांगोळी काढायला खूप जास्त आवडते. त्यामुळे मी खूप जास्त रांगोळी काढत बसते आणि चौरंग पण ठेवलेला आहे. आता रांगोळी झाली. आता म्हटलं पूजेची मांडणी करूया. चौरंगावर लाल कापड अंतरून घेतला आहे आणि तांदळाची थोडीशी रास ठेवली आहे. नंतर त्यावर दिवा ठेवून दिवा पेटवून घेतला आहे आणि नंतर परत 2 तांदळाच्या राशी ठेवल्या आहेत. एक फोटो ठेवण्यासाठी आणि एक गणपती बाप्पा ठेवण्यासाठी. एका राशीवर नागिनीचे 5 पानं ठेवले आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आणि इकडे फोटो पण ठेवून घेतला आणि त्या मूर्तीला हळद कुंकू पण वाहिलं आणि दुसरा छोटा फोटो होता तो पण ठेवून घेतला. आणि कलशासाठी पण इकडे स्वास्तिक काढून घेतला तांदळाने. तुम्ही बघू शकता या पद्धतीनं. आणि त्याच्यावर कलश ठेवून घेतला. तांब्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्याला 5 बोटं कुंकू आणि हळद लावलं आणि त्यामध्ये नाणं सुपारी हळद कुंकू व्हायला आणि नारळ वगैरे ठेवून मुकुटा वगैरे लावला आहे या पद्धतीने. आणि आता सगळ्या ओटी भरण पण इथं ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आता 5 फळं पण इकडे मी ठेवत आहे. बघू शकता या पद्धतीने. त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून फोटोला, कलशाला आणि गणपती बाप्पाला परत हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे. आणि सगळ्या फोटोंना फुलं वगैरे, कलशाला फुलं वगैरे वाहिलेली आहेत आणि दिव्याच्या साईडला पण फुलं ठेवली आहे. आणि इकडे आता धूप पण लावून घेतली. धूप मला खूप जास्त आवडते, त्यामुळे मी धूप लावत असते. आणि अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे. आणि म्हटलं नैवेद्य पण ठेवावं. मी शेंगदाणा आणि साखरेचा आणि दूध आणि तुपाचा नैवेद्य ठेवला. त्यानंतर म्हटलं पोथी वाचून घ्यावा. तर इकडे पोथी वाचायला मी सुरुवात केली आहे. तुम्ही बघू शकता. घरामध्ये अशी पूजा मांडली की घर अगदी प्रसन्न होऊन जाते. मन पण प्रसन्न होते आणि वातावरण पण. नंतर श्रीजा पण येऊन बसली माझ्याजवळ. मी पोथी वाचत होती आणि ती ऐकत होती. आणि पोथी वाचून झाली त्यानंतर आरती वगैरे इकडे मी करून घेत आहे. आरती करेपर्यंत श्रीजाने घरामध्ये असा काही पसारा केलेला होता. मग आरती वगैरे झाली आणि देवीला नमस्कार वगैरे केली आणि मग म्हटलं चला खिचडी करूया. आज मी वेगळ्या
वेगळ्याच पद्धतीने खिचडी करणार आहे. त्यासाठी मी इकडे 2 बटाट्याची साल काढून घेतली. साबुदाणा रात्रीच घालून ठेवला होता. मग बटाटे मोठ्या छिद्राच्या खिसणीने असे खिसून घ्यायचे आहेत. त्याचं खीस पाडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असं खीस पाडून घेतलेलं आहे. आणि हे खीस काळं पडू नये म्हणून एका कटोरीत पाणी घेतलं आहे आणि हे खीस त्याच्यामध्ये टाकून ठेवलं आहे. आणि नंतर मिक्सरचा भांडा घेतला, 5-6 मिरच्या घेतल्या आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. नंतर मिक्सरला त्याचं वाटण करून घेतलं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी इकडे 2 वगळ्या तेल टाकून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने तेल टाकू शकता. त्यानंतर म्हटलं बटाट्याचं खीस पाण्यामध्ये ठेवलं होतं ते या पद्धतीने त्या खिसातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण बटाट्याचं खीस तळू तेव्हा त्याच्यामध्ये जास्त पाणी राहणार नाही. त्यानंतर इकडे तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकले. जिरे पण छान तडतडू द्यायचे आहे. त्यानंतर मिरचीचं केलेलं वाटण आपल्याला यात टाकायचं आहे आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बटाट्याचं खीस पण याच्यात टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. जोवर ह्या खिसामधलं मॉइश्चरायझर कमी होत नाही तोवर त्याला छान परतायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. त्यानंतर इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत. तुम्ही शेंगदाणे तुमच्या आवडीने घेऊ शकता. त्यानंतर ते मिक्सरला त्याचं बारीक कूट करून घ्यायचं आहे. कूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, जाड बारीक. त्यानंतर बटाटे पण आपले इकडे छान असे परतले आहेत, बघू शकता या पद्धतीने. त्यानंतर त्यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे आणि ते पण टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या. आणि नंतर त्याच्यावर मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. 15-20 मिनटामध्ये छान आपली खिचडी शिजते. इकडे बघू शकता 15-20 मिनटानंतर आपली खिचडी छान अशी शिजलेली आहे. आणि मग काय घेतली की मग ताटामध्ये खायला आणि दह्यासोबत आणि लिंबासोबत मी इकडे खिचडी खायला घेतली आहे. आणि श्रीजाला पण दिली. श्रीजा पण मस्त एन्जॉय करून ते खिचडी खात आहे. नंतर खिचडी वगैरे खाऊन झालं 3 नंतर मग श्रीजाचे पप्पा पण घरी आलेत. आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यासाठी श्रीजाचे पप्पा पण घरी आले. आणि आल्या श्रीजा बघा कशी करताय की मला घ्या, आणि श्रीजाच्या पप्पांनी तिला घेतलं आणि श्रीजाने पप्पांकडून सगळे लाड करून घेतलेत. आता श्रीजाचे पप्पा पण आलेत कंपनीतून. आम्हाला जरा बाहेर जायचं आहे. आज दत्त जयंती आहे, त्यानिमित्तानेच आम्हाला दत्त मंदिरात जायचं आहे दर्शन घ्यायसाठी. तर पुढे असेच कंटिन्यू करा. आता मगाशी पूजा वगैरे आवरली आणि खिचडी वगैरे खाल्ली आणि थोडा वेळ आराम केला. त्याच्यानंतर आता आम्हाला बाहेर जायचं आहे. आता श्रीजाचे पप्पा पण आले आणि त्यांचं पण आवरायचं सुरू आहे. आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत जायला. तर असेच कंटिन्यू राहा आणि बघत राहा पुढे काय काय होते. तर चला मग. हां, इकडे श्रीजाचं पण आवरलंय. श्रीजा, कुठं जायचंय आपल्याला? मामाच्या घरी जायचंय. मामाच्या घरी कशाला जायचंय? मामा, मग तू मामाच्या घरीच थांबणार का? बघा मंडळी, श्रीजाला तर मामाच्या घरी जायचंय, आम्हाला तर मंदिरात जायचंय. तर बघू शकता आता आम्ही निघालोच थोड्या वेळामध्ये. इकडे मामाच्या घरी जाऊ. हो, इकडे अहोंचं पण आवरलंय, त्यांची पण तयारी झाली. आता आम्ही निघणारच. जायचंय. बाय बाय कर. अशीच कंटिन्यू राहा म्हणा. बघत राहा मला. आमचं आता इकडे सगळं आवरले. आम्ही आता बाहेर निघणार आहोत.
तर इकडे बघा श्रीजाचे पप्पा कशी पोच देतात आणि आता निघायचं आहे बाहेर आणि आमच्यासोबत परत कुणीतरी येणार आहेत. तर आम्ही इकडे दादा आणि वहिनी पण आमच्यासोबत येणार आहेत, तर त्यांच्यासाठीच थांबलो होतो, ते पण आलेत. आता आम्ही इथून पुढचा प्रवास करणार आहोत. तर बघू शकता वहिनीचं काय चाललं आहे. श्रीजाला असं चिडी लावत होती ती. नंतर काय निघालोत आम्ही इकडे पुढच्या प्रवासाला आणि ते मंदिर आम्हाला जायचं होतं दत्त मंदिरात. तर ते मंदिर 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे जरा टाईम लागणार होता. तर अशा पद्धतीने आमचा प्रवास चालला आहे आणि मग आम्ही फायनली इकडे मंदिरामध्ये पोचलो आहे आणि मंदिरामध्ये आज दत्त जयंती असल्यामुळे मस्त खूप गर्दी पण होती आणि आम्ही बरोबर आरतीच्या टायमिंगलाच तिथं पोचलो. आम्हाला छान आरती वगैरे भेटली आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही दर्शन पण घेतलं. आरतीनंतरच आम्हाला दर्शन भेटलं. मग इकडे काय दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त फोटो वगैरे काढलं. असा गेला आजचा दिवस. परत भेटूया एका परत नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा.